या ठिकाणी कळमाळुंगे पारुंडे हा रस्ता गेले 15 दिवस या ठिकाणी काम चालू आहे. परंतु वारंवार आम्ही प्रत्येक वेळी ज्या वेळेस काम चालू होतं त्यावेळेस संबंधित ठेकेदार असेल, संबंधित विभागाचे अधिकारी असतील यांना प्रत्यक्षात आणून या ठिकाणी हे काम दाखवलेलं आहे. आणि त्यानंतर या कामाचा तक्रार अर्ज आम्ही पुणे विभागाला कार्यकारी अभियंता, दुसरे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांना पाठवलेला आहे. परंतु त्या पत्राची अद्यापर्यंत दखल नाही. आणि अधिकारी कॉन्ट्रॅक्टरला घेऊन ह्या साईटवर ज्यावेळेस आले त्यावेळेस इथं सांगण्यात आलं का आम्ही कामात सुधारणा करू, आम्ही अशा पद्धतीचे काम करू, तशा पद्धतीचं काम करू. परंतु आता काम जवळजवळ 80 ते 90% पूर्ण झालेलं आहे. आता आपण हे जे खड्डे पाहत आहे या खड्ड्यांच्या वर फक्त आता पातळ डांबर आणि पावडर खडी कच स्वरूपात येणार आहे. परंतु हे खड्डे जर आताच ताज्या कामाचे जर उखडायला लागले तर हा सरकारचा पैसा, जनतेचा पैसा या अधिकारी कॉन्ट्रॅक्टरला हाताशी धरून लुटण्याचं काम करतात का, हा लय मोठा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट, आता ही जर त्वरित कारवाई नाही केली, आम्ही पत्रव्यवहार केले, संबंधित अधिकाऱ्यांशी बोललोय, संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराशी प्रत्यक्षात बोललोय. परंतु आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगू शकतो का या ठिकाणी हे आम्ही काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी का ह्या कामात जर काही सुधारणा नाही झाल्या किंवा जर याच्यातून काही मार्ग नाही निघाला तर आम्ही या रस्त्यावर बरेच ग्रामस्थ उपस्थित आहे. आजूबाजूच्या गावचे ग्रामस्थ बी दरवेळेस उपस्थित असतात. या सर्व गावांच्या वतीने या ठिकाणी आम्ही सामूहिक आंदोलन या रस्त्यावर भले रस्त्यात बसू, काही करू. आणि प्रशासनाला आम्ही या बांधकाम विभागाला मुजोर अधिकारी जे आहेत त्यांना काय कळत मी आत्मदानाचा इशारा देतो का तुम्ही जर याच्यात मार्ग नाही काढला तर नक्कीच या ठिकाणी संतप्त नागरिक आणि मी स्वतः या ठिकाणी आम्ही आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही. आणि आंबेगाव तालुक्याचे जे आमदार आहेत, आमदार साहेब माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील, खासदार अमोलजी कोल्हे साहेब यांना विनंती आहे का आपल्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून हा तळागाळापर्यंत विकासाचा निधी जो येतो, परंतु भ्रष्ट अधिकारी, भ्रष्ट कॉन्ट्रॅक्टर कशा पद्धतीने या जनतेच्या पैशाचा दुरुपयोग करते, जनतेच्या पैशाचा, सरकारच्या पैशाचा दुरुपयोग करते, अधिकारी त्यांना पाठीशी घालतात. इथून आपल्याला रोज नेहमी यावं जावं लागतं. तर आपली पोरं बाळं, लहान मुलं, हे ज्येष्ठ नागरिक ज्यावेळेस गाड्यांवरून येते या ठिकाणी अशी जर निकृष्ट दर्जाचे 15 दिवसातच उखाडणारे रस्ते असले तर हे रस्ते करायची गरज नाही आहे. आम्ही तुम्हाला इशारा देतोय का या पुढचं आंदोलन हे आत्मदहनाचं होईल. आणि याला संबंधित ठेकेदार, संबंधित रावसाहेब आणि संबंधित PWDचे इदालच्या विभागाचे अभियंता, पुणे विभागाचे अभियंता हे सगळे कारणीभूत राहतील, हे त्यांनी लक्षात घ्यावं. आणि आज आपण या ठिकाणी जर बघत असत तर हे कळमाळुंगे रस्त्याचं अतिशय निकृष्ट दर्जाचं काम आपण या ठिकाणी बघतोय. वारंवार सूचना करून शासन, प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी यांनी लक्ष न दिल्यामुळे हे रस्त्याचं अतिशय म्हणजे खालच्या दर्जाचं काम झालेलं आहे. आजपर्यंत जर आपण रस्ते बघितले तर अशा प्रकारचं एवढं खालचं काम म्हणजे रस्त्याचं आजपर्यंत आम्हाला बघायला मिळालेलं नाही. आणि या रस्त्याचं काम चालू झाल्यापासून कमीत कमी 4 ते 5 वेळा आम्ही आंदोलन केलं. कॉन्ट्रॅक्टराला किंवा संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊन सुद्धा कुठल्याही सूचनेचं पालन या ठिकाणी केलं गेलेलं नाही. आणि या रस्त्याचं काम चालू असताना अनेक वेळा या ठिकाणी अपघात झाले, रस्त्याला खड्डे किंवा रस्त्याला डांबराचं प्रमाण अजिबात कुठे इथं दिसत नाही. मग या रस्त्याचं डांबरीकरण केलं आहे का मुरमीकरण केलं हा एक प्रश्न आम्हाला उद्भवतोय. आणि हे जर काम या कामावरती इथून पुढे जर लक्ष केंद्रित केलं गेलं नाही किंवा संबंधित ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टदार किंवा अधिकाऱ्यांनी जर लक्ष दिलं नाही तर या ठिकाणी आंदोलनाशिवाय पर्याय आमच्याकडे नाही, एवढं आज या ठिकाणी सांगू इच्छितो. काम रस्त्यात झालेलं आहे ते अगदी हलक्या दर्जाचं आहे आणि ते टिकाऊ नाही. काम चालू झाल्यानंतर लगेचच तो उखडला जातो, परत त्याच्यात पुन्हा खड्डे पडले जातात आणि त्या खड्डे पडल्यामुळं ज्येष्ठ नागरिकांना किंवा बाकीच्या दुचाकी वाहनांना किंवा कोणत्या वाहनांना अपघात होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. तर हे झालेलं काम हे दुरुस्त करून निकृष्ट असून हे योग्य प्रकारचं झालं पाहिजे. याच्यापूर्वी रस्ते असे होत नव्हते, कामं इतक्या खालच्या दर्जाची होत नव्हती. 6-7 वर्ष झाली तरी रस्ता उखडत
नव्हता. आणि आता या ठिकाणी असं झाले की अपघात सारखे होत असतात आणि हे काम हलक्या दर्जाचे आहे. झालेले आहेत अपघात, तरी आपण याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे आणि रस्ता व्यवस्थित झाला पाहिजे. जनतेच्या जीवाची खेळू नये. गाडी असो, नेते असो अथवा सरकार असो, जनतेच्या जीवाची खेळू नये अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे.